परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे प्रेरणा। टीईटी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। तर बघूयात प्रेरणा हा घटक। प्रश्न 2013ला पडलेला आहे बघा। साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे टिंबटिंब होय। पर्याय क्रमांक 1 आहे भावना, 2 धारणा, 3 प्रेरणा आणि 4 बुद्धिमत्ता। तर प्रेरणा हे याचं उत्तर आहे। त्यानंतर बघा 2016ला प्रश्न पडलेला आहे। खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? पर्याय क्रमांक 1 आहे मानवी वर्तनाला दिशा देण्याचं सामर्थ्य प्रेरणेत आहे। बरोबर आहे बघा हे विधान। दुसरं विधान आहे प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते। हेही विधान बरोबर आहे। तिसरा पर्याय आहे प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो। बघा हे विधान काय आहे? चुकीचं आहे। कारण प्रेरणेमुळे जी गरज निर्माण होते ती जर पूर्ण झाली नाही तर शारीरिक मानसिक असमतोल निर्माण होतो। त्याच्यानंतर बघा पर्याय क्रमांक 4 वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते। तर हेही विधान बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे विधान बरोबर आहे, म्हणजे ते विधान असत्य आहे। या ठिकाणी बघा तुम्हाला संदर्भ दिलेला आहे मी। मानवाच्या गरजेतून सर्व प्रेरणा निर्माण झालेल्या असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर शारीरिक, मानसिक, सामाजिक समतोल ढासळतो। त्यानंतर 2014ला प्रश्न पडलेला आहे बघा। अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते। म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते हे खालीलपैकी कोणत्या विधानांवरून सिद्ध होते? बघा प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते। हा पर्याय अगदी बरोबर आहे। बघा प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते। अगदी बरोबर आहे हा सुद्धा पर्याय। पुढचा पर्याय बघूया। कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते। तर हा पर्याय बघा चुकीचा आहे। कारण प्रेरणा ही अनेक वेगवेगळ्या मार्गाने सुद्धा आपल्याला येत असते, त्याची पूर्तता काही एकाच मार्गाने होत नाही। नंतर पर्याय आहे प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो। आता बघा हा पर्याय बरोबर आहे। त्यामुळंच खाली दिलेल्या पर्यायांपैकी दुसरा पर्याय ब आणि हे बरोबर आहेत। त्याच्यानंतर बघूया प्रेरणेवरती 2017ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? बघा या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे आपण ते प्रकार नंतर बघूयात। पण या ठिकाणी व्यक्तिगत प्रेरणा आहे कोणती? कृती ही व्यक्तिगत प्रेरणा आहे। बाकीच्या सगळ्या शारीरिक प्रेरणा आहेत। त्यानंतर बघा 2018ला प्रश्न विचारण्यात आलेला होता। कोम्स व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? 1 आहे प्रतिक्रियांमधील जोश वाढवणारी स्थिती, दुसरा आहे स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, तर बघा तिसरा आहे साध्य गाठण्यास व वर्तनामागचा उत्साह टिकवून धरणारी शक्ती, आणि चौथा आहे अध्ययनाची आवश्यक बाब। आता ही चारही काय आहेत? व्याख्या आहेत। पण कोम्स अँड स्निग्स या मानसशास्त्रज्ञांनी त्यांनी जी व्याख्या मांडलेली आहे त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे? स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना। तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। 2019ला विचारण्यात आलेला आहे। खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? हे बघा प्रेरणेचे काय वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रेरणा ज्यातून मिळतात। तर याच्यामध्ये बघा मनोसामाजिक प्रेरणा कोणती नाहीये? तर उत्सर्जनी। उत्सर्जनी कशी आहे? शारीरिक प्रेरणा आहे। तर बघा 1, 2, 3 ह्या मनोसामाजिक प्रेरणा आहेत आणि उत्सर्जनी आहे ती शारीरिक प्रेरणा आहे। पुढचा प्रश्न आहे बघा। साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा, ही व्याख्या टिंबटिंब यांनी केली। तर बघा लिंड्सले हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी ही व्याख्या मांडलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा। मानवाच्या गरजेतून
सर्व प्रेरणा निर्माण झालेल्या असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर काय होते? अ आहे शारीरिक व मानसिक समतोल ढासळतो. ब आहे सामाजिक समतोल ढासळतो. क आहे स्वास्थ्य नाहीसे होते. तर बघा वरील सर्व हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, कोणी प्रेरणांचे महत्त्व क्रमानुसार एक क्रम निश्चित करून गरजांची रचना एखाद्या मनोऱ्याप्रमाणे केली? तर अब्राहम मॅस्लो यांनी काय केलेलं आहे? गरजांचं वर्गीकरण करून त्याची रचना मनोऱ्याप्रमाणे केलेली आहे. ती कशी याच्यावरती सुद्धा आपल्याला पुढे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. अब्राहम मॅस्लो यांनी तयार केलेल्या गरजांची रचना किंवा गरजांचे वर्गीकरण एखाद्या मनोऱ्याप्रमाणे आहे. त्यांचा योग्य क्रम म्हणजे खालच्या वरून टप्पे केलेले आहेत. तर तो योग्य क्रम लावा. तर बघा या ठिकाणी पहिला अ आहे सुरक्षितेच्या गरजा, ब आहे सहवास व प्रेम, क आहे प्रतिष्ठा आणि ड आहे आत्मविश्वास. तर बघा याच्यामध्ये पुढचा जो पर्याय आहे, तर या पुढचा ई पर्याय बघा शारीरिक गरजा, तहान, भूक, लैंगिकता. तर याच्यामधला जो खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत टप्प्यापर्यंत जाणारा जो सिक्वेन्स आहे तो पर्याय क्रमांक ब ई अ ब क ड हा बरोबर आहे. तो कसा हे पुढच्या रेफरन्समधनं तुमच्या लक्षात येईल. बघा मॅस्लो यांनी काय केलेली गरजांची श्रेणीबद्ध रचना केलेली आहे. सर्वात तळाशी जे काय तुम्हाला दिसत आहे शारीरिक गरजा, तहान, भूक, लैंगिकता या गोष्टी व्यक्तीच्या भागल्या की मग पुढचा टप्पा येतो तो म्हणजे सुरक्षिततेच्या गरजा. सुरक्षिततेचा टप्पा हा दुसऱ्या नंबरला येतो. तिसऱ्या नंबरला काय येतं? सहवास व प्रेम. नंतर आहे प्रतिष्ठा आणि नंतर आहे आत्मविश्वास. तर अशा पद्धतीने मॅस्लो यांनी गरजांचं श्रेणीबद्ध रचना मनोऱ्याप्रमाणे केलेली आहे. तर आता बघा पुढचा प्रश्न आहे, गरजांची रचना केलेल्या मनोऱ्याच्या पायाशी किंवा पहिला टप्पा मॅस्लो यांनी टिंब मांडलेला आहे. तर तुम्ही आत्ताच बघितलं कुठला टप्पा होता? अ शारीरिक गरजा, तहान, भूक व लैंगिकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांचा किंवा गुणांचा विधायक कार्यासाठी वापर व विकास करण्याची प्रवृत्ती म्हणजे टिंब होय. तर आत्मविश्वास प्रेरणा ही जी सगळ्यात वरचा टप्पा आहे, मॅस्लो यांनी जे गरजांचं वर्गीकरण केलेलं आहे त्यातला सर्वात वरचा टप्पा आहे आत्मविश्वास प्रेरणा. म्हणजेच काय, मानवाच्या एक गरजा भागत गेल्यानंतर अगदी शेवटचा टप्पा काय आहे? स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांचा वापर आणि हा काय कशासाठी करायचा की बाहेरच्या चांगल्या कार्यासाठी, विधायक कार्यासाठी करावायचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा शारीरिक म्हणजे जन्मजात प्रेरणा नाही? तर पर्याय क्रमांक 4 कृती हा कसला नाहीये? जन्मजात प्रेरणा नाही. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा प्रेरणेचे प्रकार आहेत. त्यातला अ प्रकार आहे प्रेरणा, शारीरिक प्रेरणा किंवा जन्मजात प्रेरणा. यात कोणकोणत्या प्रेरणा आहेत बघा? भूक, तहान, मलमोचन, तापमान नियंत्रण, विश्रांती व झोप आणि कामवासना. हे सगळे काय आहेत? प्रेरणेचे प्रकार आहेत. कुठल्या? शारीरिक प्रेरणा. आणि दुसरा प्रकार जो आहे तो कोणता आहे? व्यक्तिगत प्रेरणा. व्यक्तिगत प्रेरणेचे कुठल्या गोष्टी येतात? त्याच्यामध्ये कुठले घटक येतात? इंद्रियांचे समाधान, पुनरावृत्ती, यशापयश, अभिरुची व वृत्ती, कृती, प्रतिष्ठा संपादन. हे सगळं कशात येत असतं? व्यक्तिगत प्रेरणा या प्रकारामध्ये येत असतं. आणि तिसरी प्रेरणा जी आहे ती म्हणजे सामाजिक प्रेरणा. त्याच्यामध्ये सुद्धा सहवासविषयक प्रेरणा व प्रतिष्ठाविषयक प्रेरणा असे उपप्रकार पडतात. आता पुढचा प्रश्न आपण बघूया, खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर आता आत्ताच आपण त्याचे प्रकार पाहिले तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कामवासना ही शारीरिक प्रेरणा आहे, जोडीदाराची गरज ही सामाजिक प्रेरणा आहे, विश्रांती व झोप ही शारीरिक प्रेरणा आहे, तर प्रतिष्ठा व संपादन ही कशी आहे? व्यक्तिगत प्रेरणा आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया,
खाली दिलेल्या प्रेरणेच्या प्रकाराच्या योग्य जोड्या लावा. तर अ गटात काय दिलेलं आहे? शारीरिक प्रेरणा, ब व्यक्तिगत प्रेरणा, क सामाजिक प्रेरणा. तर आता जोड्या लावायच्यात बघा. शारीरिक प्रेरणेमधले काही घटक ब गटामध्ये दिलेले आहेत. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे अ ला 3, अ 3 म्हणजे अ शारीरिक प्रेरणा तापमान नियंत्रण अगदी बरोबर आहे. ब ला 1 व्यक्तिगत प्रेरणा पुनरावृत्ती 1 आणि क ला 2 म्हणजे सामाजिक प्रेरणा याला मूल्य हा घटक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्यक्तीच्या काही प्रेरणा या बाह्य उद्दीपकांशी निगडीत असतात. या विधानावरून खालीलपैकी बाह्य उद्दीपकाचे उदाहरण नाही. तर बघा अ पैसा बाह्य उद्दीपक आहे, वेतन बाह्य उद्दीपक आहे, बक्षीस बाह्य उद्दीपक आहे. पण ड जो पर्याय आहे आकांक्षा हा कसा आहे? आंतरिक उद्दीपक आहे. त्यामुळे ड हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. व्यक्तीच्या काही प्रेरणा या आंतरिक उद्दीपकाशी निगडीत असतात. या विधानावरून खालीलपैकी आंतरिक उद्दीपकाचे उदाहरण नाही. अ आहे कल्पना, ब विचार, क आकांक्षा हे तीनही आंतरिक उद्दीपक आहेत. तर ड अन्न हे काय नाहीये? आंतरिक उद्दीपक नाही. नंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खाली प्रेरणेच्या व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या योग्य जोड्या लावा असं सांगितलेलं आहे. अ गटात व्याख्या दिलेल्या आहेत आणि ब गटात मानसशास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत. तर अ आहे वर्तनामागचा उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण. तर या ठिकाणी बघा पर्याय आपल्याला उत्तर दिलेलं दिसत आहे खाली. अ चं 3 ही कोणाची व्याख्या आहे? वर्तनामागचा उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण ही व्याख्या 3 म्हणजेच लिंड्सले यांची आहे. त्याच्यानंतर बघूया ब बघूया. स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना ही कोणाची व्याख्या आहे? तर 1 म्हणजे कोणाची? कोम्स व स्निक या मानसशास्त्रज्ञांची व्याख्या आहे. त्याच्यानंतर बघा क काम ही शारीरिक प्रेरणा आहे असं कोणत्या मानसशास्त्रज्ञ म्हणायचं आहे? तर क चा पर्याय 2 आहे. 2 म्हणजे कोणतं? सिग्मंड फ्राइड. पुढचा महत्त्वाचा घटक आहे विचार प्रक्रिया. पहिला प्रश्न आपण बघूया. 2016ला पडलेला आहे. पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय असं कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 नॉर्मन मन या मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या मांडलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. 2017ला विचारण्यात आलेला आहे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? म्हणजे हे जे विधान दिलेलं आहे या विधानासंदर्भात कोणती बाब लागू पडत नाही असं विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी काय आहेत? विचारांची प्रतीके आहेत. तर हा पर्याय बरोबर आहे. दुसरा आहे मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. कारक कौशल्य म्हणजे जे फिजिकल स्किल आहेत त्याद्वारे. तर हे पर्याय बरोबर आहे. 3 नंबरचा पर्याय आहे लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि चौथा पर्याय जो आहे विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय. म्हणूनच पर्याय क्रमांक 3 हे विधान कसं आहे? असत्य आहे व ही बाब लागू पडत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूयात. 2018ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अ आहे अवबोध, ब संकल्पना, क तर्क व चिकित्सा आणि ड स्मरण. तर बघा ह्या सर्व ज्ञानात्मक पातळीवर चालणाऱ्या प्रक्रिया या सर्व प्रक्रियांचा समावेश विचार करणे या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे अ ब क ड तर हे सर्व बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. 2018ला विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे?
अवबोधात्मक, बघा विचार प्रक्रिया 2 स्तरावर चालते, एक अवबोधात्मक स्तरावर आणि संबोधात्मक स्तरावर. तर आता बघूया आपण, पहिला आहे अवबोधात्मक स्तर. अवबोधात्मक स्तर म्हणजे जे काय मूर्त आहे, समोर दिसतंय, ते समोर दिसलेल्या गोष्टीकडे बघून विचार सुरुवात होत असते. तर त्या संदर्भात जी विधानं दिली ती विधानं आपण बघूया. एक आहे एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे. दुसरा पर्याय आहे महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. तिसरा पर्याय आहे एखादी कथा लिहिताना विचार करणे. आणि चौथा आहे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. तर बघा अबोधात्मक स्तराचं उदाहरण एकच आहे, ते म्हणजे 2 महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख आणि राहणीमान यासंबंधी विचार करणे. हा कशाचे आहे, कशाचं उदाहरण आहे, अबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? तर हा प्रश्न बघा 2019ला विचारण्यात आलेला आहे. आता अपर्याय बघा, शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी काय आहेत, विचारांची प्रतीके आहेत. हा पर्याय बरोबर आहे बघा. ब बघूया, लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. तर हे अशक्य आहे, म्हणजे संकल्पना, प्रतिमा, कल्पना हे लहान मुलांना काय होत नाही, लगेच ते प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाहीत. त्यामुळे हा पर्याय कसा आहे, चुकीचा आहे. नंतर क पर्याय बघा, कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. तर हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण प्रतीकांद्वारे ते विचार करू शकत नाहीत, परंतु कारक कौशल्यांच्या आधारे ते काय करू शकतात, लहान मुलं विचार करू शकतात. त्यामुळे हे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, विचार करू शकत नाहीत. त्यामुळं प्रत्येक विधान शेवटपर्यंत आणि व्यवस्थित वाचायचं, समजावून घ्यायचं. आता पुढचा पर्याय दिलेला आहे ड, पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. तर हेही विधान बरोबर आहे. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक अ आणि ड हे विधान बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अ आणि ड हे उत्तर आपलं आहे. तर बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. 2019 मध्येच पडलेला हा प्रश्न आहे बघा. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? पहिला पर्याय आहे रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयी विचार करणे. दुसरा पर्याय आहे बघा, कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे. तिसरा पर्याय आहे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. आणि चौथा पर्याय आहे सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे. आता बघा संबोधात्मक स्तर जो आहे त्याचं उदाहरण यातलं कोणतं आहे, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. म्हणजे संबोधात्मक स्तर आणि अवबोधात्मक स्तर यात काय फरक तुमच्या लक्षात आला असेल. अवबोधात्मक स्तर म्हणजे पुढं एखादी गोष्ट दिसल्यानंतर त्या गोष्टीवर विचार करणं, म्हणजे मूर्त स्वरूपात पुढं असते ती गोष्ट. पण संबोधात्मक स्तरावर अमूर्त असतात गोष्टी आणि त्याच्यावर विचार करावे लागतात, म्हणजे दिसत नाहीये. मनातल्या मनात जे विचार असतात त्या विचारांवर विचार करणं म्हणजे संबोधात्मक स्तर. म्हणजे जर एखादा लेखक असेल तो काय करतोय, एखादी पटकथा लिहून काढतोय, कवी असेल एखादी कविता लिहितोय, म्हणजे हे काय आहे, समोर त्यांच्या कुठलाही उद्दीपक नसताना मनातल्या विचारावर ते विचार करून ते काम करत असतात. तर याला विचार करत असतात, याला काय म्हणतात, संबोधात्मक स्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, विचार प्रक्रियेबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी योग्य उदाहरणे ओळखा. कशा संदर्भात, विचार प्रक्रियेबाबत काय ओळखायचंय, योग्य उदाहरणं ओळखायची. अ आहे विचार प्रक्रियेत अवबोध, स्मृती, कल्पना, संकल्पना या ज्ञानात्मक पातळींचा विचार होतो. हे विधान बरोबर आहे. ब बघा समस्यापूर्तीच्या दिशेने मानसिक धडपड चालू असताना पूर्वानुभवाचा उपयोग केला जात नाही. तर हे विधान चुकीचं आहे, कारण कुठलीही समस्या सोडवत असताना
त्याच्या दिशेने आपली मानसिक धडपड चालू असताना आपण काय करत असतो, त्या ठिकाणी पूर्वानुभवाचा उपयोग करत असतो. त्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. क बघूया. विचार प्रक्रिया गुंतागुंतीची प्रक्रिया असून प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मानवाच्या समोर कोणती तरी समस्या असावी लागते. म्हणजे कुठलीही समस्या आल्याशिवाय विचार प्रक्रिया सुरू होत नाही. हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि ड बघा. विचाराचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे संबोध व संकल्पना होय. संबोध म्हणजे संकल्पना होय. तर ही तीनही विधानं विचार प्रक्रियेबाबत बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अ क ड हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा संभाव्य प्रश्न बघा. विचार प्रक्रियेच्या व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या योग्य जोड्या लावा. अ गटामध्ये दिलेला आहे बोधात्मक पातळीवर समायोजन. आता बघा आपण खाली उत्तरही बघितलेले. पर्याय क्रमांक 1 उत्तराचा आहे. ला य म्हणजेच काय, बोधात्मक पातळीवर समायोजन. य काय आहे, कोलिन्स अँड ड्रायव्हर हा पर्याय आहे यचा. ब बघूया. मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू. मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू ब चा पर्याय आहे रॉस. नंतर क पर्याय आहे बघा. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची जुळवाजुळव. याला कोणता पर्याय लागू होतो, तर नॉर्मन मन. तर बघा अशा पद्धतीने जोड्या जुळवायला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. विचार प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या पातळीवर होत नाही. तर विचार प्रक्रियेच्या 2च पातळ्या आहेत, त्या तुम्हाला माहीत असतील. अ आहे अवबोधात्मक, ब आहे संबोधात्मक आणि क आहे प्राथमिक, ड आहे द्वितीय. तर यामध्ये बघा अ आणि ब या 2च पातळींवर विचार प्रक्रिया होत असते, अवबोधात्मक व संबोधात्मक. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. विचार प्रक्रियेच्या अवबोधात्मक स्तराबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान कोणते. काय बघा, नीट लक्ष देत जावा. असत्य विधान विचारलंय की सत्य विधान विचारलेलं आहे, हे व्यवस्थित आधी प्रश्न समजावून घ्यायचा. तर बघा अ आहे लहान मुले व प्राणी अमूर्त विचार करतात. तर पहिलंच विधान बघा चुकीचं आहे. अमूर्त म्हणजे अमूर्त नसलेल्या, समोर नसलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा लहान मुलांनी प्राणी विचार करतात. तर ही बाब कशी आहे, चुकीची आहे. हा कुठला स्तर आहे, अवबोधात्मक स्तर नाहीये, तर संबोधात्मक स्तर आहे. तर लहान मुलं आणि प्राणी हे फक्त मूर्त विचार करतात, तर तो अवबोधात्मक स्तर असतो. तर हा पर्याय कसा आहे, चुकीचा आहे. हे विधान असत्य आहे. आता ब पर्याय आपण बघूया. प्रश्न सोडविताना प्रत्यक्ष वस्तू डोळ्यासमोर असेल तर प्रश्न सोडविता येतो. अगदी बरोबर आहे. अवबोधात्मक स्तराबाबत प्रत्यक्ष वस्तू डोळ्यासमोर असायला पाहिजे तरच प्रश्न सोडविता येतो. नंतर क आहे या पातळीवरील विचारांना अवबोधात्मक पातळीवरील विचार असे संबोधतात. हाही पर्याय बरोबर आहे. ड आहे शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला की त्यावरील विचार प्रक्रिया चालू होते. तर हाही पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय फक्त अ हा चुकीचा आहे, असत्य आहे. खाली दिलेल्या साधनांपैकी कोणती विचाराची साधने आहेत. बघा प्रश्न काय आहे, खाली दिलेल्या साधनांपैकी कोणती विचाराची साधने आहेत. तर अ आहे संबोध, ब आहे प्रतिमा, क आहे कल्पना आणि ड आहे अनुवंश. तर बघा अ ब क ही काय आहेत, विचारांची साधने आहेत. पुढचा प्रश्न बघा. शाळेतील मुलांना वस्तू संग्रहालय बघण्यास नेले, त्यावेळी समोर शिवाजी महाराजांचा फोटो पाहून मुले त्यांचा पेहरावा, त्यांचा घोडा याविषयी विचार करू लागली. हे विचार प्रक्रियेतील कोणत्या स्तराचे उदाहरण आहे. तर कुठल्या स्तराचं उदाहरण आहे, अवबोधात्मक स्तर. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. बघा अ आहे एखादी कविता लिहिणे, ब शाळेत पहिलीच्या मुलांसमोर टेबलवर वेगवेगळ्या वस्तू ठेवून त्या वस्तूची माहिती देण्यास सांगितले. तर बघा हा पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय हा संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. ब हा जो पर्याय आहे तो अवबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे, कारण मुलांना टेबलवर वस्तू दिसत आहेत आणि त्या वस्तू संदर्भात ते विचार करू लागतात. क बघा माझी आई यावर निबंध लिहून आणण्यास सांगितले. तर हा सुद्धा कसा आहे, संबोधात्मक स्तरावरचा विचार आहे.
त्यानंतर ड बघा, लेखक नवीन चित्रपटासाठी कथा लिहितात त्यावेळेस सुद्धा कसा करतात ते विचार, अमूर्त विचार करत असतात. पुढचा प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? अ पर्याय बघा, चहा पिताना तिच्या चवीविषयी विचार करणे. हा कसा आहे, अवबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. ब बघा, निसर्ग पाहून निसर्गाच्या सौंदर्याविषयी विचार करणे. हे सुद्धा अवबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. क आहे, चित्रपटाचा प्रोमो पाहून त्यातील कलाकारांविषयी विचार करणे. हा सुद्धा कसा आहे, अवबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. आणि ड पर्याय बघा, लेखक नवीन चित्रपटासाठी कथालेखन करून विचार करतात. तर हे उदाहरण कसं आहे, संबोधात्मक स्तराचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, विचार प्रक्रियेच्या संबोधात्मक स्तराबाबत कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर बघा काय सांगितलेलं आपल्याला, विचार प्रक्रियेच्या संबोधात्मक स्तराबाबत, पातळीबाबत कोणत्या बाबींचा समावेश होतो? अ आहे, या पातळीवरील विचार मानवालाच करता येतात. प्रत्येक विधान व्यवस्थित मन लावून लक्षात ठेवा, कारण प्रश्न कसाही विचारला तरी दिलेल्या प्रश्नातील विधानांपैकी बाहेरचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे प्रत्येक विधान, प्रत्येक वाक्याबाबत व्यवस्थित लक्षात ठेवा. अ आहे, या पातळीवर विचार फक्त मानवालाच करतात. अगदी बरोबर आहे, प्राणी आणि लहान मुलं हे विचार करू शकत नाहीत. ब आहे, या पातळीवरील विचारामध्ये प्रत्यक्ष वस्तू डोळ्यासमोर नसतानाही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. हेही विधान अगदी बरोबर आहे. क विधान आहे, संकल्पनांच्या साह्याने आपण विचार करतो. हे सुद्धा विधान व्यवस्थित लक्षात ठेवा, हे विधान बरोबर आहे. ड आहे, अशा प्रकारच्या विचारात आपण मनातील विचाराच्या साह्याने विचार करीत असतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, लागोपाठ 2 घटना घडल्या की व्यक्ती त्या घटनांमध्ये कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रयत्न करते. यामुळे विचार प्रक्रियेत दोष निर्माण होतात. या विधानांवरून खालीलपैकी विचार प्रक्रियेतला अडथळा कोणता? तर बघा या ठिकाणी तुम्हाला क पर्याय बरोबर दिसतोय. काकतालीय न्याय हे काय आहे, विचार प्रक्रियेतला एक अडथळा आहे. जसं त्यात एक उदाहरण दिलंय बघा, जेव्हा लग्नामध्ये काही वाईट घटना घडली तर तो दोष सर्व नवरीला हे केला जातो, ती चांगली नाही, तिचं पाऊल चांगलं नाही, असं घटना होत असतात. तर ह्याला काय म्हणतात, काकतालीय न्याय. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विचार प्रक्रियेतले अडथळे आहेत? अ आहे, समस्यापूर्तीच्या दिशेने मानसिक धडपड. तर बघा हा अडथळा नाही, तर हा विचार प्रक्रियेतला एक भाग आहे, विचार प्रक्रियेच्या अडथळ्याचा नाही. विचार प्रक्रिया कधी सुरू होते, पूर्ती करण्याच्या दिशेने मानसिक धडपड चालू होते, ती म्हणजे विचार प्रक्रिया. हा काही अडथळा नाही, त्यामुळे हा पर्याय याला लागू होत नाही. बघा ब क ड. ब काय आहे, निरीक्षणातील उणीवा व दोष. क आहे, पूर्वग्रह दूषित मने. हाही एक अडथळा आहे. आणि ड आहे, इच्छानुगामी विचार. तर हे तीनही काय आहेत, विचार प्रक्रियेतले अडथळे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ब क ड हे काय आहेत, विचार प्रक्रियेतले अडथळे आहेत. पुढचा सुद्धा महत्त्वाचा असा घटक प्रतिमा. यावरचे प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न जो आहे 2018ला प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे यालाच काय म्हणत असतात, प्रतिमा असं म्हणतात. तर बघा 2014ला अवबोध आणि प्रतिमा यांच्या फरकावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे 2-3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की अवबोध आणि प्रतिमा यावर काही विधानं आहेत, त्या विधानापैकी सत्य विधानं असत्य विधानं सांगा. तर आता या ठिकाणी बघा विधानं दिलेली आहेत की काय, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर अ आहे, अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. ब आहे, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. क आहे, अवबोध तुटक नसतात आणि प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. तर बघा पर्याय क्रमांक 2 जो दिसतोय, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते, तर हाच पर्याय चुकीचा आहे थोडासा.
बाकी वरचा जो पर्याय आपण बघितला, अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते, हा पर्याय बरोबर आहे. क आहे अवबोध तुटक नसतात, बरोबर आहे. अवबोध समोरासमोर अवबोध होत असतो, पण प्रतिमा आपल्याला आठवत असते, मग ती काय सलगतेने आठवेल असं नाही, त्यात तुटकपणा जाणवतोच. ड आहे प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. अस्थिर असते, ती काय स्थिर नाही, थोडंसं आठवेल तुम्हाला परत अस्थिरता जाणवेल, म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, अस्थिरपणा असतो. कशापेक्षा? अवबोधापेक्षा. त्यामुळेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अ क ड हे पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर बघा 2017ला असाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणता एक योग्य आहे ते लिहा, असं सांगा, असं सांगितलेलं आहे बघा. एक आहे अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते, बघा हा पर्याय बरोबर आहे. दुसरा आहे अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही, तर काय आहे, हा पर्याय चुकीचा आहे. नंतर तिसरा पर्याय बघा, अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते, हा पर्याय सुद्धा कसा आहे, चुकीचा आहे. त्याच्यानंतर बघा चौथा, अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय, तर हा कसा आहे, सर्वात योग्य असा फरक आहे. कशातला? अवबोध आणि प्रतिमेतला योग्य असा फरक इथं दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. पुढचा प्रश्न आहे बघा 2019ला विचारण्यात आलेला आहे. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही. प्रश्न नीट वाचायचा. दिलेल्या दोन्ही फरकामधला कोणते विधान योग्य नाही, योग्य नसलेलं विधान म्हणजेच असत्य विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा पर्याय क्रमांक 1च आपल्याला असत्य दिसतोय, ते म्हणजे कोणता, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो, तर हे विधान चुकीचं आहे, कारण अवबोधामध्ये प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा असतो, असं हे विधान असायला पाहिजे होतं. आता दुसरा पर्याय बघूया. तरीही प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे, हा पर्याय सुद्धा खरं चुकीचा आहे. आता त्याच्यानंतर आपण बघूया पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे पर्याय फक्त बरोबर आहेत. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध आणि पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. आणि चौथा पर्याय जो आहे, अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, तर खरं 3 आणि 4 हे पर्याय काय आहेत, बरोबर आहेत, आणि 1 आणि 2 हे पर्याय चुकीचे आहेत. बघा 2018ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रतिमेचे प्रकार व त्यांची उदाहरण यांच्या जोड्यांच्या योग्य पर्याय कोणते ते लिहा असं. तर प्रतिमा प्रकार अ गट दिलेला आहे, गती प्रतिमा, 2 आहे स्वाद प्रतिमा, 3 आहे गंध प्रतिमा आणि 4 आहे स्पर्श प्रतिमा. हा 2018ला प्रश्न विचारलेला आहे प्रतिमेच्या प्रकारावरती. तर त्याची उदाहरणं दिलीत समोर ब गटामध्ये बघा. तर आता या ठिकाणी जे पर्याय दिलेला आहे तो पर्याय क्रमांक 3 बरोबर सांगते. मग आपण बघूयात. एक जो आहे त्याचा क दिलेला आहे पर्याय, गती प्रतिमा. गती प्रतिमा म्हणजेच काय, क म्हणजे वाहनांच्या वेगाची तुलना करणे. आता 2 दिलेला आहे स्वाद प्रतिमा. स्वाद प्रतिमेचं उदाहरण आहे काय, ड अन्नाची चव लक्षात राहणे, ही काय आहे, स्वाद प्रतिमा. नंतर तिसरा आहे गंध प्रतिमा. गंध प्रतिमाचं उत्तर काय आहे, ब म्हणजे काय, कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे, हा काय आहे, गंध प्रतिमेचं उदाहरण आहे. आणि चौथा आहे स्पर्श प्रतिमा. याचं उत्तर काय आहे, अ मखमलाचा मऊपणा जाणवणे, मखमलचा मऊपणा जाणवणे, तर हे कशाचं आहे, स्पर्श प्रतिमेचे उदाहरण आहे. तर बघा अतिशय सोपं असं आहे, प्रतिमेचे प्रकार अगदी सोपे आहेत आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणं जरी बदलून आली तरी आपल्याला ती गती प्रतिमा, गती ही वेगाशी संलग्न असणारे, स्वाद म्हणजे चवीशी संबंधित असणारे, गंध म्हणजे वासाशी संबंधित असणारे आणि स्पर्श म्हणजे स्पर्शाशी संबंधित असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न बघूया. खाली प्रतिमेची काही वैशिष्ट्ये दिलेली, त्या विधानांपैकी सत्य विधाने ओळखा. अ आहे पूर्वानुभवाचे मनातल्या मनात होणारे पुनरुज्जीवन, हे विधान बरोबर आहे.
ब बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिमांची तीव्रता भिन्न भिन्न असते. हे सुद्धा विधान बरोबर आहे प्रतिमाबाबत. क बघा, सगळ्याच प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाहीत. बघा, आपल्या मनात ज्या आधी अनुभव आलेले आहेत ते प्रत्येकाची तीव्रता तेवढीच असेल असं नाही. काही अनुभव हे स्पष्ट असतील, काही अनुभव अस्पष्ट असतील, काही अनुभव तीव्रतेने असतील. तर ते प्रत्येक अनुभव कसे असतात, अनुभवाच्या प्रतिमा या कशा नसतात, सारख्याच तीव्रतेच्या असत नाहीत. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ड बघा, पूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या तीव्रतेवर प्रतिमेची स्पष्टता अवलंबून असते. म्हणजे तुम्हाला कसा अनुभव मिळालाय त्या अनुभवावरतीच प्रतिमाचा स्पष्टपणा, अस्पष्टपणा, अंधुकपणा अवलंबून असतो. तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड हे चारही पर्याय बरोबर आहेत. पुढं बघा काय दिलेलं आहे, प्रतिमेचे प्रकार व त्यांचे स्वरूप यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर योग्य पर्यायाच्या जोड्या लावा. आता अ गटात काय दिलेलं आहे, अ स्मृती प्रतिमा, ब अनुप्रतिमा, क वास्तव प्रतिमा. हे सुद्धा काय आहेत, प्रतिमेचे प्रकार आहेत. तर आता बघा, या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसत आहे पर्याय क्रमांक 3 अ ला र आहे. स्मृती प्रतिमा म्हणजे काय आहे, र उदाहरण. स्मृती प्रतिमा म्हणजेच पूर्वी घेतलेल्या अनुभवाचा ठसा मनावर जशाच्या तसा उमटणे. स्मृती प्रतिमा म्हणजेच काय, र पूर्वी घेतलेल्या अनुभवाचा ठसा मनावर जशाच्या तसा उमटणे. आता ब आहे अनुप्रतिमा. अनुप्रतिमाला काय उत्तर दिलेलं आहे, य. अनुप्रतिमाला य. य म्हणजे काय, रंगाच्या संवेदनामुळे मनात प्रतिमा निर्माण होणे, यालाच काय म्हणतात, अनुप्रतिमा. आता क आहे वास्तव प्रतिमा. वास्तव प्रतिमा म्हणजेच काय, क ला काय उत्तर दिलेलं आहे, ल. वास्तव प्रतिमा म्हणजेच काय, एखाद्या दृश्याचे अत्यंत हुबेहूब चित्र डोळ्यासमोर दिसते. म्हणजे आपण जो एखादा अनुभवातला एखादं दृश्य असेल, ते दृश्य जसं ना तसं अत्यंत हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं प्रतिमेमध्ये, तर त्याला काय म्हणतात, वास्तव प्रतिमा. तर अशा पद्धतीचा प्रश्न पडू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रतिमा याविषयी खाली काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी अयोग्य असत्य विधान ओळखायचं आहे. कशाविषयी, प्रतिमाविषयी. अ आहे पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. हे विधान अगदी बरोबर आहे. बघा, प्रत्येक विधान तुम्ही लक्षात ठेवा. ब आहे प्रतिमा अस्थिर असतात. हेही विधान बरोबर आहे. क आहे अंध व्यक्तींच्या मनात दृश्य प्रतिमा तयार होत नाही. तर हेही विधान बरोबर आहे. कारण बघा, अंध व्यक्तीने कधी पाहिलेलंच नसतं, त्यामुळं दृश्य प्रतिमा म्हणजे एखादा सुंदर निसर्ग आहे, सुंदर पेंटिंग आहे, तर ते त्याच्या मनात कसं असेल हे तयार होऊ शकत नाही. आणि ड पर्याय आहे प्रतिमेत तुटकपणा जाणवत नाही, वस्तुनिष्ठ असते. तर हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. पुढचा घटक ही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कल्पना. तर बघा, प्रश्न बघूया आपण त्याचे. पूर्वानुभवातून निर्माण झालेल्या मनप्रतिमांचे काही वेगळे मिश्रण करून त्यामध्ये नवीनता निर्माण करणे म्हणजेच टिंबटिंब होय. तर याचं उत्तर आहे कल्पना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जुन्या प्रतिमांच्या भांडवलावर नवीन मानसचित्र निर्माण करणारी मानसिक शक्ती म्हणजे कल्पना होय. बघा, हा प्रश्न परत मी सांगते तुम्हाला, व्याख्या म्हणून हा प्रश्न पडू शकतो. जुन्या प्रतिमांच्या भांडवलावर नवीन मानसचित्र निर्माण करणारी मानसिक शक्ती म्हणजे कल्पना होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, उपयोजनात्मक आहे. आर्किटेक्टने नवीन घर बांधणीसाठी वेगवेगळे स्ट्रक्चर रचना तयार करून दिल्या. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? तर अ पर्याय आहे बघा, रचनात्मक कल्पना. तर या ठिकाणी कल्पनेचे विविध प्रकार तुम्हाला माहीत होतील. अनुकरणात्मक कल्पना, स्वैर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना आहेत, पण यातला हा प्रकार कोणता आहे, रचनात्मक कल्पना. पुढचा प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या उदाहरणांपैकी कोणती उदाहरणे पुनरुत्पादित कल्पना या प्रकारच्या कल्पनेची आहेत?
अ आहे गतवर्षी दिवाळीला आलेले अनुभव, ब आहे मागील वर्षी वाढदिवसाला केलेल्या गमतीचा अनुभव, क आहे नवीन शाळेसाठी नवीन इमारत बांधावयाची तर तिची रचना कशी असावी या संदर्भात चित्र रेखाटणे, आणि ड आहे मागील वर्षी कोकणात गेलेल्या सहलीतील अनुभव. तर बघा अ, ब आणि ड हे पर्याय काय आहेत, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक क हे कशाचं उदाहरण आहे, तर रचनात्मक कल्पनेचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शिल्पकार, कलाकार, कादंबरीकार, कवी यांच्याकडे कोणत्या प्रकारची कल्पना असते. तर बघा या ठिकाणी पुनरुत्पादित कल्पना आणि रचनात्मक कल्पना असे कल्पनांचे दोन प्रकार पडतात. आणि रचनात्मक कल्पनेमध्ये परत दोन उपप्रकार पडतात, ते म्हणजे सर्जनात्मक कल्पना व अनुकरणात्मक कल्पना. तर सर्जनात्मक कल्पनेचे सुद्धा परत 3 उपप्रकार पडतात: व्यावहारिक कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना आणि स्वैर कल्पना. तर आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जो विचारलेला आहे की शिल्पकार, कलाकार कुठल्या कल्पनेमध्ये मोडतात, तर ते सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये मोडतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रचनाकार, वैज्ञानिक यांच्याकडे कोणत्या प्रकारची कल्पना असते. अ पर्याय आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना, ब स्वैर कल्पना, क अनुकरणात्मक कल्पना आणि ड आहे व्यावहारिक कल्पना. तर बघा व्यावहारिक कल्पना ही कशाचा प्रकार आहे, सर्जनात्मक कल्पनेचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कथा, कादंबरी यांचे वाचन करीत असताना त्यातील घटना, प्रसंग आपण अनुभवतो, ती आपल्या मनपटलावर साकार होते, अशा कल्पनेस टिंबटिंब कल्पना म्हणतात. तर बघा त्यातला जो क पर्याय दिसतोय तुम्हाला तो म्हणजे अनुकरणात्मक कल्पना. हा काय आहे, कल्पनेतलाच एक प्रकार आहे. आता पुढचा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय तो अशा पद्धतीने जोड्या जुळवा या स्वरूपात विचारू शकतात. कल्पनेचे प्रकार व त्या संदर्भात खाली काही उदाहरणे दिलेली आहेत, त्यांच्या जोड्यांचे योग्य पर्याय कोणता. अ गट आहे व्यावहारिक कल्पना, ब सौंदर्यनिष्ठ कल्पना, क स्वैर कल्पना आणि ड अनुकरणात्मक कल्पना. तर ब गटात काय दिलेलं आहे, त्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. एक काय आहे, कथा कादंबरीतील अनुभव मनपटलावर साकारणे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हे उत्तराचा दिसत आहे. अ चं उत्तर काय आहे 4. अ म्हणजे व्यावहारिक कल्पना. 4 पर्याय आहे रचनाकाराने केलेल्या रचना. तर हे कशाशी संबंधित आहे, व्यावहारिक कल्पनेचं उदाहरण आहे. ब काय सांगताय, सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर ब चं उत्तर काय आहे, कवी, लेखक यांचा कलाविष्कार कुठल्या कल्पनेच्या प्रकारात मोडतो, सौंदर्यनिष्ठ कल्पना. नंतर क आहे स्वैर कल्पना. स्वैर कल्पनेचं उत्तर काय आहे, क चं 2 म्हणजे काय, माणसाला पंख असणे. हे ज्या अशा स्वैर कल्पना म्हणजे स्वैर असतात त्याला कुठलाही हे नसतं, तर ते कशा कल्पना असतात, स्वैर असतात, माणसाला पंख असणे. आणि ड पर्याय जो आहे ड चं उत्तर काय आहे, 1 आहे. म्हणजेच काय, अनुकरणात्मक कल्पना म्हणजेच कथा कादंबरीतील अनुभव मनपटलावर साकारणे. पुढचा प्रश्न बघा, कल्पनेवरती 2014ला विचारण्यात आलेला होता. व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता, तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे, तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे, पुनरुत्पादित कल्पना. हा प्रश्न 2019ला विचारण्यात आलेला आहे. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. तर कल्पना हे याचं उत्तर आहे. पुढचा घटक सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे, संकल्पना. याच्यावरती प्रश्न पडलेला होता बघा, खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. तर या ठिकाणी बघा अ दिलेला आहे, वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान. नंतर बघा ब गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे. नंतर क आहे गुणवैशिष्ट्यांचे ध्यानात येणे, गुणवैशिष्ट्य ध्यानात येणे. आणि ड आहे संकल्पना तयार करणे. ई आहे अमूर्त रूप देणे. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मग त्याचा
जो सिक्वेन्स आहे तो आपण बघूया. अ पहिले येणार आहे ते म्हणजे वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. नंतर पुढचा आहे क. क म्हणजे काय? गुणवैशिष्ट्य ध्यानात येणे. नंतर ब आहे पहिला क आहे, नंतर ब आहे गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे. नंतर ई आहे अमूर्त रूप देणे. आणि नंतर शेवटचा आहे तो म्हणजे ड, कल्पना तयार करणे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर अ, क, ब, ई आणि ड असं आहे. पुढचा प्रश्न संभाव्य आहे बघा. संकल्पना या संदर्भात खालीलपैकी योग्य नसलेली विधानं कोणती? योग्य नसलेली विधानं म्हणजे असत्य विधानं तुम्हाला शोधायची आहेत. अ आहे विचार प्रक्रियेचे संकल्पना हे एक प्रमुख साधन आहे. तर बघा संकल्पना संदर्भात हे विधान आहेत. तर विचार प्रक्रियेचे संकल्पना हे प्रमुख साधन आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. ब आहे संबोध निर्मितीत प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्वाचे स्थान आहे. संबोध निर्मितीत प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्वाचे स्थान आहे. हाही पर्याय अगदी बरोबर आहे, कारण संबोध तयार होण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव येणं गरजेचं आहे. नंतर क आहे संबोध निर्मिती व्यवस्थित नसेल तर विचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे अ, ब आणि क ही विधानं सत्य आहेत, पण आपल्याला योग्य नसलेली म्हणजे असत्य विधान शोधायचे. तर ड पर्याय जो दिलेला आहे, अनुभव प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संबोधात सुधारणा होत नाही. तर हे जे आहे तो पर्याय काय आहे? असत्य आहे. या ठिकाणी बघा अनुभव जसजसे चांगले प्राप्त होतील तसतशी संकल्पना सुधारत होत असते, त्यात सुधारणा होत नाही असं होत नाही. त्यामुळे हा पर्याय असत्य आहे. पुढचा प्रश्न बघा. चांगला, प्रेमळ, सूर, पांढरा इत्यादी उदाहरणे कोणत्या संकल्पनांच्या प्रकाराशी निगडीत आहेत? तर अ पर्याय आहे गुणधर्म दर्शक. तर हा पर्याय बरोबर आहे. बघा संकल्पनेचे प्रकार आहेत, 5 प्रकार दिलेले आहेत. वस्तू व प्राणी दर्शन. वस्तू व प्राणी दर्शन याच्यात काय आहे? फळा, दगड, फूल, झाड, घोडा, मनुष्य. दुसरा प्रकार आहे व्यक्तिविशिष्ट संबोध. व्यक्तिविशिष्ट संबोध म्हणजे आई, वडील, पालक. तिसरा आहे गुणधर्मदर्शक म्हणजे प्रेमळ, शूर, पांढरा. चौथा आहे संबंधदर्शक म्हणजे लहान, मोठा, जवळ, दूर, कमी, जास्त. आणि पाचवा आहे कालवाचक म्हणजेच याच्यामध्ये वर्ष, महिना, दिवस असं दिलेलं आहे. म्हणजे संकल्पनेचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. वस्तू व प्राणी दर्शन, 2 व्यक्तिनिष्ठ संबोध, 3 गुणधर्मदर्शक, 4 संबंधदर्शक आणि 5 कालवाचक. तर हे त्याच्यामध्ये काय काय उदाहरणं येतात ते तुमच्या लक्षात आली असतील. पुढचा प्रश्न आहे बघा. विविध अनुभवांचे काढलेले सार म्हणजे टिंबटिंब होय. विविध अनुभवांचे काढलेले सार म्हणजे टिंबटिंब होय. तर संकल्पना हा त्याचा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा. संबोध निर्मितीत प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्वाचे स्थान आहे. या संदर्भातील कोणती विधाने असत्य आहेत? म्हणजे आपल्याला असत्य विधान शोधायचे यात. अ पर्याय आहे लहान मुलांचा बाह्य जगाशी संपर्क वाढल्यावर त्यांचे अनुभव विश्व वाढत जाते. हा पर्याय बरोबर आहे. ब सुरुवातीचे संबोध ओबडधोबड असतात. बघा लहान मुलांचे सुरुवातीचे संबोध ओबडधोबड असतात. क आहे बालकांच्या भाषिक विकासातून संकल्पनांचा विकास होत नाही. हे विधान असत्य आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं हे असत्य. का? तर मुलांचा भाषिक विकास झाला की त्यांच्या संकल्पना आपोआप विकसित होतात. तर हा पर्याय काय दिलेला आहे आपल्याला? बालकांच्या भाषिक विकासातून संकल्पनांचा विकास होत नाही. आणि ड पर्याय आहे सुरुवातीला लहान मुलांचे अनुभव मर्यादित असतात. तर या ठिकाणी बघा अ, ब आणि ड हे पर्याय काय आहेत? सत्य आहेत. आणि फक्त पर्याय क्रमांक क हा असत्य विधान आहे. आता बघा सर्वात शेवटचा असा प्रश्न आहे. विचार प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे साधन टिंबटिंब होय. हे विधान तुम्ही याच्या आधी 2-3 वेळा ऐकलं असेल, पण हे सुद्धा महत्त्वाचं असं विधान आहे. विचार प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचं साधन कोणतं आहे? तर ते संबोध
किंवा त्यालाच काय म्हणतात संकल्पना.